पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा नागपुरातील घरात देखील शोध घेण्यात आला। काल पहाटे प्रशांत कोरटकरच्या घरावर कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकला। मात्र कोल्हापूर पोलिसांना कोरटकर नागपुरातील घरी सापडला नाही। कोल्हापूर पोलिसांकडून आता नागपूर त्याचबरोबर विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोरटकरचा शोध घेण्यात येतो। तर कोरटकर प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय घडलं आपण पाहतोय। प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती। कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली। इंद्रजित सावंतांनी हा कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला, त्यामुळे हे प्रकरण समोर आलं। घटनेनंतर कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर विरुद्ध गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं सीडीआर तपासून कोरटकरच धमकी देणारा असल्याचं स्पष्ट केलं। मार्चच्या सुरुवातीला कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर केला। राज्य सरकारने यानंतर हा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। 18 मार्चला कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। कोरटकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही। कोल्हापूर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत।